नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते स्वस्त आणि आनंदी असाल. आज जरा मी लवकरच उठले, कारण आज जायचंय आम्हाला पिकनिकला. फ्रेश व्हायसाठी बाथरूम मध्ये गेली. या रूम मध्ये तुम्हाला पसारा दिसत असेल. 8 दिवस झाले सतत रात्रीचे लग्न सुरू आहे. यायला खूप रात्र होते. मग काढलेले कपडे इथेच घडी करून ठेवून देतो. मला कबड मध्ये अरेंज करायला सुद्धा वेळ मिळत नाहीये. आणि हा बेडरूम आम्ही तयारी करायसाठी वगैरे वापरतो आणि बाथरूम पण हाच यूज करतो. त्यामुळे ह्या बेडरूम मध्ये जास्त पसारा होतो. नेहमीप्रमाणे फक्त चूल भरली आणि मग आली किचन मध्ये. आज काही मला वॉकिंगला जाता येणार नाही. पाणी गरम करायला ठेवलं आणि लगेच स्वयंपाक करायला सुरुवात केली. कारण मुलं काही आपल्या बरोबर येत नाही, त्यामुळे मला साक्षातसाठी स्वयंपाक करायचा आहे. आम्ही एका फार्म हाऊसवर चाललो आहे, त्यामुळे काही आम्हाला डब्बे वगैरे न्यायची नाही आहे. जेवणाची व्यवस्था तिथेच आहे. ही पिकनिक माझ्या मिस्टरांच्या शालेय मित्रांचा ग्रुप आहे, तर सर्व जोडी जोडीनेच जाणार आहोत. आता आपल्याला जायचं असलं तरी मुलांची सर्व व्यवस्था करून जावीच लागते. आज स्वस्तपणे बसून काही पाणी पिता येणार नाही, कारण लवकर निघायचं आहे आणि स्वयंपाक आणि नाश्ता वगैरे पण सर्व करून घ्यायचं आहे. म्हटलं चला स्वयंपाक करता करताच मग थोडं थोडं पाणी पीत जावं. वरणाचा कुकर लावून घेतला आणि मग नंतर मी पीठ मळायला घेऊन घेतलं. भाजी होतपर्यंत म्हणजे मग कणिक मुरून जाते. कुठेही जायचं म्हटलं तरी घरच्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या आपल्याला पूर्ण कराव्याच लागतात. आणि माणसांना वाटतं आपण उगाचेच काम करत बसतो. माणसं काय तयार होऊन बसून जातात आणि आपल्याला म्हणतात तुमची तयारी काही लवकर होत नाही. विनाकारणच वेळ करत राहतात. तुमच्या सोबत पण असंच होतं का? मला नक्की कमेंट्स करून सांगा. भाजी करून झाली आहे. आता पोळ्या टाकून घेते. नाश्त्यासाठी मी पोहे केलेले आहेत, कारण मुलाला पण उठल्यावर नाश्ता लागतो आणि आम्ही पण थोडा नाश्ता करूनच निघू, कारण तिथे पोहोचेपर्यंत थोडा वेळच होणार. स्वयंपाक आटोपला, मग ओटा आवरून घेतला. बाकी काही घरची कामं मी केले नाही, कारण 8:30 वाजता निघायचे होते, पण निघेपर्यंत 9 वाजलेच. मग तयारी केली आणि निघालो. आधी एका जागेवर आम्हा सर्वांना जमा व्हायचं होतं. एक एक जमा होता होता थोडा मग निघायला आम्हाला उशीरच झाला. तर चला, आमचा हा प्रवास आता सुरू झालेला आहे आणि हे आमच्या सोबतीचे आमचे सर्व मित्रमंडळी. पिकनिक म्हटलं की प्रवासात मग अंताक्षरी वगैरे खेळणं हे आलंच. तर आम्ही पण छान अंताक्षरी वगैरे खेळत हा प्रवास सुरू केला. इथे ना अंताक्षरी खेळताना जे गाणे म्हटलेले होते, मी त्याचा आवाज काय मी इथे ठेवू शकले नाही, कारण की मग इथे कॉपीराइट येतो. त्यामुळे कुठलेही गाणे इथे लावता येत नाही. म्हणून मी सर्व म्यूट मध्येच तुम्हाला हे दाखवलेलं आहे. अंताक्षरी खेळत खेळत 1-1.5 तासाचा प्रवास कसा झाला काही कळलंच नाही. आम्ही पोचलो आहे आता या फार्म हाऊस मध्ये. तसं ह्या सर्व लेडीज आम्ही पहिल्यांदाच इथे भेटत आहोत, पण सर्वांची मैत्री झाली. इथे पोचल्यानंतर आम्ही चहा नाश्ता वगैरे घेतला आणि परत एका दुसऱ्या ठिकाणी मग फिरायला गेलो, कारण की स्वयंपाक व्हायला वेळ होता. तोपर्यंत एक छोटस पर्यटन स्थळ आहे, तिथे जाऊन येऊ. मग पोहोचलो आम्ही त्या पर्यटन स्थळी. ही आहे आमची बस. छोटीच बस केली होती, कारण की इथले रस्ते खूपच छोटे छोटे आहेत. आणि इथे हा एक छोटासा तलाव आहे. छान वातावरण होतं, प्रसन्न वाटत होतं. मग सर्वांचं इथे फोटो सेशन सुरू झाले. वेगवेगळे पोज देऊन मग आम्ही इथे हे फोटो काढून घेतले. सर्वजण आपापले सुचवतात. गमती जमतीमध्ये सर्व छानच वाटतं. मग दुसऱ्यांनी सुचवलं, एक साईड झाला, आता हा साईड घ्या. मग दुसऱ्या साईडला गेलो फोटो काढायला. थंडीचे दिवस आणि असा निसर्गरम्य वातावरण खूपच छान वाटतं. हा तलाव, आजूबाजूला सर्वीकडे झाडं, पहाड आणि सोबतीला मैत्रिणी. मग काय पाहायचं, मजाच येणार. त्यानंतर मग माणसांचे फोटो सेशन सुरू झाले. त्यांनी पण छानपैकी फोटो काढून घेतले आणि छान एन्जॉय केला. तिथेच एक हे मंदिर पण आहे. थोडं उंचावर आहे. भरपूर पायऱ्या होत्या. ते चढून मग ह्या मंदिरात गेलो. छोटसच होतं, पण छान होतं. दुपारची वेळ होती, तर मंदिर पूर्णपणे बंदच होतं. आणि गावापासून हे मंदिर बरंच लांब आहे आणि अजून हे पर्यटन स्थळ लोकांना माहीत नसल्यामुळे इथे काही तशी जास्त गर्दी नाहीये. नवरात्रामध्ये वाटल्यास इथे बहुतेक गर्दी असते. आणि मंदिरावरून हा आजूबाजूचा परिसर असा दिसत होता. खूपच छान वाटत होतं. तिथून मग परत आलो. मग परत एकदा छान चहा झाला.
थंडीमध्ये चहा कितीदा पिला तरी कमीच वाटतो. मग इथे ज्यांना ज्यांना गाणे म्हणता येत होते त्यांनी त्यांनी गाणे म्हटले. खरंच खूप सुंदर गाणे म्हटले सर्वांनी, पण मी तुम्हाला ऐकवू शकत नाही. कारण की पिक्चरचे गाणे इथे टाकले तर तिथे मग कॉपीराईट येतो. इकडे छानपैकी गाणे सुरू होतं आणि सोबत सोबत आम्ही स्नॅक्सचा आस्वाद घेत होतो. हे बघा, ज्यांचा फार्म हाऊस आहे त्यांचंच हे शेत आहे. तिकडे कापूस वगैरे लावलेला आहे आणि हे आंब्याचं झाड बघा, इतकं छोटं आहे आणि खालपासून याला बहार आलेला आहे आणि अगदी जानेवारी महिन्यातच याला बहार आलेला आहे. आंबे असे लागणार की आपण सहज हाताने तोडू शकू. इथे छान पाळण्यावर बसून मी माझा व्हिडिओ घ्यायला कुणाला तरी सांगितला, पण त्यांना काही व्हिडिओचा अँगल कळलाच नाही आणि त्यांनी बघा माझा हा कसा व्हिडिओ घेतला. त्यानंतर मग आम्ही खेळलो संगीत खुर्ची आणि मी संगीत खुर्ची खेळता खेळताच हा व्हिडिओ बनवला. त्यामुळे थोडा खालीवर झालेला आहे. मग जेव्हा मी आउट झाले त्यानंतर मग मी हा इथे व्यवस्थित व्हिडिओ काढला. ही काही कॉम्पिटिशन नव्हती, पण तरी सर्वांना वाटतं की आपण जिंकावं म्हणून. त्यातही एक वेगळाच आनंद असतो. आपल्याला काही प्राइज नसते मिळणार, पण तरी एक जो खेळण्यात आनंद असतो त्याची मजा ही वेगळीच असते आणि जिंकण्याची मजा तर ही त्याहूनही वेगळी असते. हे बघा, ह्या ताई जिंकल्या आणि त्यांना किती आनंद झाला. तोपर्यंत स्वयंपाक झालेला होता. ज्यांना ज्यांना जेवायचे होते त्यांनी त्यांनी जेवण घेतलं. काही लोकांना अजूनही डान्स करायचा होता किंवा गाणे म्हणायचे होते, तर ते आपले डान्स आणि गाणे म्हणत होते. इथे बघा, सगळ्यांनी मिळून छान डान्स केला. ज्यांना ज्यांना डान्स येतो त्यांनी त्यांनी आपले डान्स केले. हे वय असंच आहे की आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात आणि आता आपल्याला एक एन्जॉयमेंट करायसाठी थोडा मोकळा वेळ मिळालेला असतो. तर मला वाटते या वेळेचा उपयोग जरूर करून घ्यायला पाहिजे. आणि हे आहेत माझे मिस्टर गाणे म्हणताना. माझे मिस्टर सुद्धा खूप छान गाणं म्हणतात. पण सॉरी, मी तुम्हाला त्यांचा आवाज ऐकवू शकत नाही. आणि ह्या मुलीने बघा किती सुंदर डान्स केला. जे आमच्यासोबत होते त्यांच्यापैकी कुणाची तरी ही सून होती, पण तिने खूपच सुंदर इथे डान्स केला. पण गाणं न ऐकताच तुम्हाला हा डान्स पाहावा लागेल. त्यानंतर ह्या कपलनी एक सुंदरसा डान्स केला. यांच्या मुलांचे जस्ट आता 2 दिवसाआधी लग्न झालं होतं. त्यांच्या संगीत सेरेमनीमध्ये त्यांनी हा डान्स ठेवला होता. त्यामुळे त्यांनी इथे हा डान्स केलेला आहे. सिंपल आणि क्यूटसा त्यांनी हा डान्स परफॉर्मन्स दिला. या वयामध्ये हा एन्जॉयमेंट खूप आवश्यक असतो. सर्व जबाबदाऱ्या संपवून रिटायरमेंट लाईफ अशीच सर्वांनी जगायला पाहिजे. हौशी नवशी ज्या काही राहिलेल्या आहेत त्या या वयामध्ये आता आपण पूर्ण करून घ्यायला पाहिजे आणि आपलं उरलेलं आयुष्य आनंदात जगायला पाहिजे. त्यानंतर सर्वांनी मग ग्रुप डान्स केला आणि गाणं कोणतं असेल तुम्ही गेस करा बरं. नेहमीप्रमाणे आपलं मराठी सैराटचं झिंग झिंग झिंगाट. चला, सर्वांनी एन्जॉय केला, मस्त मजा आली आणि पाहता पाहता संध्याकाळ झाली आणि आमची निघायची वेळ झाली. सर्वजण आम्ही आता बसमध्ये बसलो आणि आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आजचा हा पिकनिकचा दिवस माझा गेलेला आहे. सर्व लेडीज आज आम्ही पहिल्यांदाच इथे भेटलो होतो, तरी पण सर्वांशी छान मैत्री झाली आणि सर्वांनी मिळून छान एन्जॉय केला. तर तुम्ही पण असाच एन्जॉय करा, फिरा, आनंदी राहा, खुश राहा. तर चला, आमची पिकनिक इथे संपली. माझा व्हिडिओ पण मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.